पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज महाराष्ट्रात पहिली सभा होते। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारातली महाराष्ट्रातली मोदींची ही पहिलीच सभा आहे। तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपुरातील मोरवा विमानतळावर मैदानावर सभा घेणार आहेत। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज महाराष्ट्रात पहिली सभा होते आणि थोड्याच वेळात ते येणार आहेत। मला आनंद होतोय की महाराष्ट्रातली पहिली सभा मला आशीर्वाद देण्यासाठी व माझ्यासाठी विश्वगौरव मोदीजी जनतेशी संवाद करत मतरूपी आशीर्वाद हा चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेत भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहावा यासाठी आवाहन करणार आहे। तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज महाराष्ट्रात पहिली सभा होते। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारातली महाराष्ट्रातली मोदींची ही पहिलीच सभा आहे आणि थोड्याच वेळात ते या ठिकाणी पोहोचणार आहेत। तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपुरातील मोरवा विमानतळ मैदानावर सभा घेणार आहेत। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे थेट सभास्थळावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। गणेश, आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज महाराष्ट्रामध्ये पहिली सभा होते। साधारण कधी ही सभा सुरू होणार आहे आणि काय अधिक माहिती मिळते? नक्कीच साधारणतः 5 वाजल्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते नागरिकांना संबोधित करण्यासाठी उभे राहणार आहेत आणि त्याच अगोदर बघू शकतो मोठ्या संख्येने हे सगळे पदाधिकारी आहेत महायुतीतले या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण थेट त्या जे पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, काय वाटतंय यावेळेस कोणाचा विजय होईल? सुधीर भाऊंचा। काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? सुधीर भाऊ खरं तर उमेदवार आहेत, कसं बघताय या सगळ्याकडे? सुधीर भाऊ विकास पुरुष आहेत आणि काळाची गरज म्हणून सुधीर भाऊ हेच विजयी होते। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येत आहेत, काय वाटतंय? नरेंद्र मोदीजी काय संबोधित करतील? आज माझी जी मनातली इच्छा होती ती आज पूर्ण झाली। आज जगाला, आपल्या भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी माननीय पंतप्रधान मोदी जे कार्य करत आहेत ते अतुलनीय आहे। आम्ही समाधानी आहे। नक्कीच पंतप्रधान येत आहेत आणि त्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत। पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी लागलेला पाहायला मिळतोय। साधारणतः 1,500 ते 2,000 पोलिसांचा हा सगळा बंदोबस्त आहे तो सगळा सभेच्या ठिकाणी लावलेला आहे। कारण की गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील सगळे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले, त्यामुळे नेमके पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या सभेमध्ये काय संबोधित करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे।